नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डिप्लोमा इन फार्मसी हा जो कोर्सेस आहे 2 इयर्सचा, तर हा जो कोर्सेस आहे, तर या कोर्सेसचे बघा कॅपराऊंड जे आहे तर त्या कॅपराऊंडला सुरुवात झालेली आहे. या अगोदर फायनल मेरिट लिस्ट लागलेली होती, इथपर्यंत आपली ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतर बघा कॅपराऊंड जो फर्स्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला कॉलेजचे नाव जे आहे तर ते फिल करायचे आहे, म्हणजे सिलेक्ट करायचे आहे. तर ते कशा प्रकारे फिल करायचे, म्हणजेच कॅपराऊंड फर्स्ट कशा प्रकारे फॉर्म फिल करायचा, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर होतील. सुरुवातीला बघा, जी डायरेक्ट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, त्यामध्ये फर्स्ट इयर पोस्ट HSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन फार्मसी 2000 किंवा ॲडमिशन 25-26 या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. तर या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा कॅन्डिडेट लॉग इन या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो बघूयात जे इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर त्या डेट्स बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला दिसत असेल की इम्पॉर्टंट डेट सुरुवातीला बघून घेऊयात. म्हणजे आपला जो कॅपराऊंड आहे फर्स्ट, तर त्याची लास्ट डेट कोणती असणार आहे त्याविषयी माहिती बघूयात. या ठिकाणी बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊंड फर्स्ट 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर 2025 ही लिस्ट लागली होती. त्यानंतर बघा ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म ऑफ कॅपराऊंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. तर बघा आज दिनांक 1 ऑक्टोबरला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा 4 ऑक्टोबरला राहणार आहे. आणि त्यानंतर मग डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड फर्स्ट. मग कॅपराऊंड फर्स्ट जो आहे तर तुम्हाला जे काही कॉलेज अलॉट होणार आहे तर ते कधी समजणार आहे, 7 ऑक्टोबर या तारखेला. आता त्यानंतरची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. आता फक्त आपण कॅपराऊंड कशा प्रकारे फिल करायचा, कॅपराऊंड फर्स्ट जो आहे तर त्याचा फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा ते आता बघूयात. या ठिकाणी बघा कॅन्डिडेट लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो ऍप्लिकेशन आयडी आहे PHD25 आणि त्यापुढे काय जो नंबर असेल तो टाकायचा आहे. जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे तो या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर आय एम नॉट रोबोट या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन व्हायचं आहे. आणि जे विद्यार्थी पासवर्ड विसरले असतील त्यांनी या ठिकाणी बघा फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे. क्लिक हिअर या बटनावर क्लिक करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता. अशा प्रकारे नवीन जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे परत कॅन्डिडेट लॉग इन व्हायचं आहे. आयडी टाकून घ्या, पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा या ठिकाणी विंडोच्या लेफ्ट साईडला बघा किंवा विंडोच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे दिलेला आहे. या ठिकाणी बघा ऑप्शन फॉर्मचा ऑप्शन आहे, या ठिकाणी यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा कॅपराऊंड फर्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅपराऊंड फर्स्ट वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्या आणि लास्टला बघा सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहे हे वाचून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघा सर्वात इम्पॉर्टंट या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आहे, अ लिस्ट ऑफ ऑल इन्स्टिट्यूट विल बी डिस्प्ले, क्लिक द बॅक, चेक द बॉक्स गिवन फ्रंट द चूज कोड, यू कॅन सिलेक्ट अप टू मॅक्सिमम 300. बघा म्हणजे तुम्ही 300 ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजचे नाव जे आहे तर ते फिल करू शकता. त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन वाचून घेतल्यानंतर खाली बघा स्टार्ट फिलिंग या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढे असं पॉपअप किंवा एक मेसेज जो आहे तर तो शो होणार आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनचा. तर त्यामध्ये संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा रीड ऑल इन्स्ट्रक्शन केअरफुली या चेकबॉक्स ऑलरेडी चेकबॉक्स असणार आहे त्यावर क्लिक केलेला असेल. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या टॅबो जे आहे तर ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये काय करायचं आहे बघा तुमचा ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड फर्स्ट त्या ठिकाणी ओपन झालेला दिसेल. यामध्ये सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप, मग तुम्हाला जे कॉलेजचं नाव टाकायचं आहे, मग ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे का, गव्हर्नमेंट एडेड आहे का, अनएडेड आहे का, युनिव्हर्सिटी मॅनेज आहे. तर या
पैकी म्हणजे एक प्रकारे तुम्हाला फिल्टर लावायचं आहे, म्हणजे तुमचं कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे, कोणतं इन्स्टिट्यूट आहे, त्यानंतर ॲटोनॉमस आहे की नाही, नॉन ॲटोनॉमस आहे, अशा प्रकारे तुम्हाला जे फिल्टर आहे तर ते फिल्टर लावायचं आहे एक प्रकारे समजण्यासाठी. त्यानंतर बघा तुमचं सिलेक्ट ॲटोनॉमी स्टेटस ऑफ द इन्स्टिट्यूट, म्हणजे ते ॲटोनॉमस आहे की नॉन ॲटोनॉमस आहे, तर त्यावर क्लिक करायचं आहे. जे तुम्हाला कॉलेजेस लागतात तर तुम्हाला गुगलवर माहिती भेटून जाणार आहे, किंवा त्या कॉलेजला कॉल करून तुम्ही त्या कॉलेजची माहिती जी आहे तर ती घेऊ शकता. त्यानंतर बघा मग सिलेक्ट मायनॉरिटी स्टेटस, मायनॉरिटीमध्ये आहे की नॉन मायनॉरिटी आहे ते चेक करून घ्यायचं आहे. मग त्या प्रकारे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग पुढे ऑप्शन आहे बघा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, मग कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कॉलेज आहे. सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच इन्स्टिट्यूट यू आर लुकिंग, म्हणजे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधलं कॉलेज आहे तर ते कॉलेज सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर मग खाली काय आहे, डू यू वॉन्ट फिल्टर ऑन द बेसिस ऑफ कोर्स ऑफ इन्स्टिट्यूट, मग कोर्सेस काय इन्स्टिट्यूट आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे फिल्टर लावलेलं आहे त्यानुसार तुम्हाला जे कॉलेजेसचे नावं जे आहेत तर ते नावं तुम्हाला भेटलेले आहे. एक प्रकारे तुम्हाला जे कॉलेजेस लागतं त्याचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्या डिस्ट्रिक्टचे ऑल कॉलेजेसचे नावं तुम्हाला दिसतील. त्यानंतर या ठिकाणी सर्च टॅब दिलेले आहे, यावर सर्च करून तुम्ही त्या कॉलेजचं जे नाव जे आहे तर ते नाव जरी टाकलं तरी तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे. अशा प्रकारे फिल्टर लावल्यानुसार त्यांनी काय दिलेले आहे, हे सर्व कॉलेजेस दिलेले आहे. या कॉलेजमध्ये जे काही तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. सिलेक्ट केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा खाली सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे काही तुम्हाला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक डेमो म्हणून आपण कोणतं एक कॉलेज सिलेक्ट करूयात. या ठिकाणी बघा सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलेले आहे त्यांना आता तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. या विद्यार्थ्याचं मी एकच सिलेक्ट केलेलं आहे त्यामुळे त्याचं डायरेक्ट प्रेफरन्स फर्स्ट आलेला आहे. आणि जे तुम्हाला 4-5 कॉलेजेस टाकायचे आहे त्यांनी 4-5 टाकल्यानंतर कोणत्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे तर ते प्रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित द्यायचा आहे. दिल्यानंतर बघा सेव्ह अँड प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये जर काही चेंजेस करायचे असेल तुम्हाला तर खाली बघा बॅक बटन दिलेलं आहे, बॅक बटनावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, मागच्या स्टेप म्हणजे प्रिव्हियस म्हणजे मागील जी स्टेप आहे तर त्या स्टेपवर तुम्ही जाऊ शकता. आता बघा सिलेक्ट केलेले कॉलेजला प्रेफरन्स दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलेले आहे, प्रेफरन्स नंबर पण दिलेला आहे, हे सर्व व्यवस्थित असेल. त्यानंतर तुम्हाला खाली बघा एंटर युअर पासवर्ड, हा जो तुम्ही लॉग इनला जो पासवर्ड यूज केलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा म्हणजे जो OTP आहे तो एंटर केल्यानंतर सबमिट केल्यानंतर पुढे बघा ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड फर्स्ट, खाली बघा स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड फर्स्ट कन्फर्म, ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड फर्स्ट हॅज बीन कन्फर्म ऑन, म्हणजे आज जी तारीख दिलेली आहे, टाइम पण दिलेला आहे आणि व्हर्जन फर्स्ट, म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तर तो कन्फर्म केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जो कॅप राउंड फर्स्ट जो आहे तर तो काय करायचा आहे, फिल करायचा आहे. अशा प्रकारे स्टेप्स होत्या, त्या स्टेपच्या नुसार तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो व्यवस्थित भरून घ्या. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी प्रिंट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड फर्स्ट यावर क्लिक करून तुम्ही जी प्रिंट आहे तर ती प्रिंट सेव्ह करून ठेवायची आहे. तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये सेव्ह ठेवू शकता किंवा हार्ड कॉपीमध्ये पण प्रिंट जी आहे तर ती सेव्ह करून ठेवायची आहे. प्रिंट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड फर्स्ट विथ कोर्स नेम अँड इन्स्टिट्यूट यावर क्लिक करून सुद्धा याची प्रिंट जी आहे तर ती प्रिंट तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण फर्स्ट इयर डिप्लोमा इन फार्मसी हा जो कोर्सेस आहे
तर ऍडमिशन बघा 2025-26 जे ऍडमिशन आहे तर त्यामध्ये कॅपराऊंड फर्स्ट कशा प्रकारे फिल करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या जे काही ऍडमिशन प्रोसेस असेल, जसजसे नवनवीन नोटिफिकेशन येतील, नवनवीन अपडेट्स येतील, तर नक्कीच मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.